नमस्कार मित्रांनो, निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे। प्रेम विरह भाग 83 मागील भागात। मॅगी बनवा, खूप टेस्टी लागते आणि पटकन पण होईल, ओटांवरून जीभ फिरवत त्याला सांगत ती। मॅगी? आता पुढे। हो मॅगी, तुम्ही इथे नसता तेव्हा रात्रीची रूम मध्ये तेच बनवून खाते मी, मस्त लागते, चटपटी, ओघात पटकन बोलून जात ती। वाट, काय म्हणालीस? मी नसताना तू रूम मध्ये मॅगी बनवते? हे असलं स्क्रॅप खातेस ना, म्हणून अशी झालीयस तू, इडियट। पण एक मिनिट, घरात तर मॅगीचे पॅकेट्स नाही आहेत, माईला पण आवडत नाही असलं काही, मग तुझ्याकडे कुठून आली मॅगी? आणि बनवते कुठे तू? माई वरडली कशी नाही तुला? समर डोळे बारीक करून तिला विचारत। ते मी एकच बनवलं होतं, खूप आधी, आता नाही खात। बोट दाताखाली चावत त्याला पाहत ती। पॅकेट्स कुठे आहेत? तिच्यावरची नजर तशी ठेवत तो। माझ्या कबोर्डमध्ये, तुम्ही नसले की साजू आणि मी हीटर जग मध्ये बनवून खातो मॅगी। त्याचे डोळे बघून खरं सांगून ती। तो अहो, तुम्ही असं बघू नका ना मला, मी आजारी आहे ना, केव्हाची भूक पण लागली आहे मला, बनवा ना काही, नाहीतर मी जाते, झोप येते मला। चेहरा पाडून त्याला हळूच पाहून साईडने उतरायची ऍक्टिंग करत ती। आजारी असल्याचा फायदा घेतेस ना, नौटंगी कुठची, बस गपचूप, आता मी जे देईन ते गप खायचं। तिला एक नजर पाहून फ्रीज उघडून पाहत तो। ती पण शहाण्या मुलीसारखी शांत बसून त्याला पाहत। तिला शांत बसून तो काय राहिलंय ते चेक करत भराभर हात चालवत होता। डब्यात पाहिले तर 4 पोळ्या शिल्लक होत्या। त्यांनी फ्रीज मधून पनीर, टोमॅटो, काही भाज्या काढल्या। एका गॅसवर पॅन चढवून भराभर सगळ्या भाज्या, कांदा, टोमॅटो छान चॉप करून बटरवर टॉस केला। काही मसाले, मीठ, सॉस ऍड करून मस्त भाजी बनवून घेतली। डब्यातून 2 पोळ्या काढून प्लेटमध्ये पसरवल्या आणि त्यावर भाजी घालून भरपूर चीज किसून त्याच्या फ्रँकी रोल करून दोन्ही रोल 5 मिनिट ओव्हनला हीट केले। 15 मिनिटात होममेड अँड हेल्दी फ्रँकी तयार। घ्या मॅडम, टेस्ट करून सांगा कशी झालीये। त्याला भारावून पाहणाऱ्या तिच्यासमोर गरमागरम फ्रँकी सर्व करत तो। मला नंतर बघत बस, आधी खाऊन घे। अजून पण ती तशीच बसून त्याला पाहत होती। तसा तो पुन्हा आवाज देत, हा, हो हो, हा, गरम आहे। त्याला पाहण्याच्या नादात गरम फ्रँकी तोंडात घातली तशी भानावर येत ती। अगं हळू ना, थांब जरा, फुंकर घालत तिला वरडत तो। कशी झालीये? तोंडात कोंबलेला घास सांभाळून त्याला दाद देत ती। तुम्हाला हे पण येतं? मला तर माहीतच नव्हतं, इतकं छान बनवायला केव्हा शिकले? 1-2 घास त्याला पण भरवून 2 दुसऱ्या फ्रँकीवर हात साफ करत ती। माईंनी सगळ्यांना बेसिक गोष्टी शिकवल्या आहेत, कुठेही गेले तरी अडले नाही पाहिजे असं म्हणणं असायचं तिचं, म्हणून शिकलो। कधी सत्याला किंवा साजूला रात्री अभ्यास करताना भूक लागली की हेच करून द्यायचो, म्हणून जमतं। दोघांनी गप्पा करत फ्रँकी संपवली आणि सगळी आवराआवर करून आपल्या रूम मध्ये आले। ही गोळी घे, सत्याने सांगितली द्यायला। वरती आले तसा तिच्या हातात मेडिसिन ठेवत तो। पोटात भर पडली तशी जरा तरतरी आल्यासारखी वाटत होती, पण थकवा अजून पण होता थोडा। समरने दिलेली गोळी घेतली आणि गपचूप पुन्हा बेडवर जाऊन बसली। त्याची एकट्याचीच बडबड चालू होती। ती मात्र पुन्हा सकाळच्या विचारात हरवून त्याला एकटक पाहून शांत बसून होती। काल तिच्या घरच्यांसाठी त्यांनी जे काही केलं ते खरंच कौतुकास्पद होतं। त्यांनी प्रत्येक वेळी त्याची कर्तव्य उत्तमरित्या पार पाडले होते। कधीही कुठल्याही गोष्टीचा दिखावा किंवा मोठेपणा घेतला नव्हता, उलट नेहमीच तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून साथ दिली होती। या सगळ्यांची जाणीव तर तिला होतीच, म्हणूनच तर एक वेगळी जागा होती त्याची हृदयात। आणि आज तर त्यासाठी मनात आदर आणि डोळ्यातलं प्रेम जरा जास्तच दुप्पट झाल्यासारखं वाटत होतं। काय झालं, कुठे हरवलीस? तिच्या बाजूला बसून त्यांनी तिच्या डोळ्यासमोर चुटकी वाजवली तशी तिची समाधी भंग पावली। ती काही न बोलता त्याला तशीच पाहत त्याच्या आणखी जवळ सरकली आणि त्याचा हात स्वतःच्या खांद्यावर ठेवून घेत हळूच त्याच्या खुशी शिरून डोळे बंद करून घेतले। जगातील सगळ्यात सुरक्षित जागा हीच तर होती तिच्यासाठी। त्याला घट्ट आळून घेत अजून त्याच्या जवळ सरकत त्या मजबूत
बाहूत स्वतःला कैद करू पाहत होती. जणू काही कुणी तिला त्याच्यापासून दूर नेणार आहे. कधी त्याच्या गालावर ओठ टेकवत होती तर कधी गळ्यावर, कधी गालावरून हात फिरवत होती तर कधी छातीवर. त्यालाही समजत होतं तिच्या अशा वागण्याचं कारण. त्यामुळे तोही तिला फक्त शांतपणे पकडून जे हवं ते करू देत गप्प बसून होता. त्याच्या गळ्यावर तिच्या ओलसर पापण्या लागल्या तसा तो तिला दूर करून पाहू लागला. काय झालं? च्या नजरेतला प्रश्न पाहून तिचे आणखीनच डोळे भरून आले. केशर, कशाची भीती वाटते तुला? इतकी संकट पार करून इथवर आलोय आपण. आठवतंय ना आपल्या नात्याची सुरुवात तर किती कठीण परीक्षेतून झाली. तेव्हा नाही डगमगलीस तू, मग आत्ता काय इतकी हळवी झालीये? विश्वासाची एक एक पायरी चढत हे नातं घट्ट झालंय ते असंच कसं तुटेल? पण तो शाप, ते असं का म्हणाले? आपण जर खरंच मुलांसाठी त्याला मध्येच थांबवत, ती अडखळत रडून त्याला पाहत. कोण ते? काय म्हणालात? कोण ते? प्रधान. तो शाप, त्याला खरंच विसर पडला असावा अशी ती आठवण करून देत. कोण प्रधान? तो पुन्हा तसाच, ते नालायक प्रधान ज्यांनी सकाळी केशर तू असं कसं बोलू शकते? त्यांना वयाने मोठे आहेत तुझ्यापेक्षा, ते त्यांना असं नावं ठेवणं बरोबर नाही. ते कसले वागले तरी तुझ्या मनात आदर असायला हवं त्यांच्याविषयी. असं नाव ठेवू नये कुणाला. तिला मध्येच ठोकतो. त्यांच्या त्या बोलण्यावर थोडी गोंधळून त्याला पाहत ती थोडं बाजूला झाली आणि चिडून त्याला पाहू लागली. काय म्हणालात तुम्ही? आदर? तो पण त्या प्रधानांविषयी? कधीच नाही. त्या लोकांना आदर तर सोडा, साधी माणुसकी देखील कधी दाखवणार नाही मी. आज त्यांना शिक्षा झाली ना, ते खूप चांगलं झालं. त्याच लायक आहेत ते. त्यांच्या कर्माची शिक्षा मिळाली त्यांना. ज्याचे कर्म असे आहेत त्यांचा आदर करायला सांगताय तुम्ही? मनात आदर असायला तसं कर्म करावं लागतं आणि ते या जन्मी तरी त्यांना शक्य नाही. चिडून मनातली भडास काढत ती आणि तो हाताची घडी घालून तिला शांत पाहत. मिळालं तुझा प्रश्नाचा उत्तर? तिच्या डोळ्यात पाहून त्यांनी विचारलं. तसं तिने त्याला चमकून पाहिले. तिच्या तोंडून वदवून घेत त्यांनी तिला समजवलं होतं. तिलाही रियालीज झालं होतं की सकाळपासून तिने काय चूक केली होती. अशा लोकांसाठी स्वतःला त्रास करून घेतला होता जी त्या लायक सुद्धा नाहीयेत आणि पर्यायाने त्यालाही त्रास दिला होता. केशर, भविष्याच्या काळजीत तू तुझं वर्तमान खराब करून घेत आहेस. आज तुझ्या भूतकाळात डोकावून पाहताना तुझं भविष्य असं असेल याची कल्पना तरी केली होतीस तू? नाही ना. मग तरीही सगळं सुंदर आणि सुखी आयुष्य लाभलं ना? मग तसंच पुढेही होईल असा विचार करायला काय हरकत आहे? त्याला कुणाचेही बोलण्याचा गालबोट लागू देऊ नको. तो फक्त आपला अधिकार आहे आणि आली जरी संकट त्याच्याशी लढायला आपण आहोत ना. तुझा विश्वास आहे ना माझ्यावर, माझ्या प्रेमावर? हो, स्वतःपेक्षा जास्त. त्याला घाईत बिलगून ती. मग झालं तर कुणी काहीही बोलू दे, आपण सोबत होतो आणि कायम राहणार आहोत. बिकॉज आय लव्ह यू सो मच, यू अँड नेव्हर इमॅजिन माय लाईफ विथआउट. वेळ सकाळी 9. वसू, आत्ताही वेळ गेलेली नाहीये. तुला आठवतंय ना गुरुजींनी काय सांगितलं होतं? तिची शांती करून घेऊया आपण. अगं, पत्रिकेतला दोष दूर होईल त्याने. दोघांचा संसार सुरळीत मार्गी लागेल की नाही बघ. इतके दिवस उशीर केला ना, म्हणूनच ही अशी एकावर एक संकट येतायत. लग्नाच्या वेळी पत्रिका पाहतात ते काही उगीच नाही. आप्पाला नाही पटत, पण तुला तर पटतंय ना मी काय सांगते ते. सकाळ सकाळी अख्खा देवघरात पूजा करत माईंना बडबडत. कालची ते शापवाणी प्रकरण त्यांच्याही कानापर्यंत आली होती. तशा त्या पुन्हा त्यांचं जुनं पुराण माईंना ऐकवत, पत्रिका आणि पूजा करायला माईंना तयार करत. अक्का, मी विचार करून सांगते, आता जरा केशरला पाहून येते. माई चंदन उगाळून झालं तशा तिथून काढता पाय घेत. नवली मामी उठ ना, हे बघ मी आलो. सकाळी केशरला भेटायला दारातून रुही आणि साजरी आत आल्या तशी रुही पळत बेडवर चढून झोपलेल्या केशरला आवाज देत. समर त्याचं जिम करून बाहेर झोपाळ्यावर त्याचे फोन करत बसला होता. त्याने एक नजर दोघींना पाहिलं आणि पुन्हा फोनमध्ये डोकं घालत, रुही डोंट डिस्टर्ब, तिला बरं नाहीये, मी सांगितलं ना तुला. तिला त्रास नको देऊ, आपण स्कूलमधून आलो की भेटूयात तिला.
साजरी तिला मागे ओढत, मम्मा तिला सत्या मामाने टुच्चू केलं का? आता का झोपली ती? हो मी टुच्चू केलं तिला. ती ती ऐकत नाही ना तुझ्या समूह मामाचं म्हणून, आणि कडू कडू औषध पण दिले. तू ऐकते ना मम्माचं? मागून सत्या पण तयार होऊन आत येत. तिघांच्या हळू बोलण्याने पण झोपलेली केशर जागी. गोळीमुळे इतकी गाढ झोप लागली होती की सकाळचे 9 वाजून गेले तरी मॅडम अजून बेडवरच होत्या. ऊन डोळ्यावर आलं तसं तिने डोळे किलकिले करून ते उघडत आवाजाच्या दिशेने पाहिले. तशी दचकून जागी होत घाईत उठून बसली. तुम्ही इथे? किती वाजले? मला जागच आली नाही. समोर तिघांना उभं पाहून ती घाबरून समोर घड्याळाकडे नजर फिरवत, बघा घरची मोठी सून 9 वाजले तरी अजून अंथरुणात लोळत पडली आहे. सकाळी उठून सासू सासऱ्यांना, नवऱ्याला, धीराला, नंदेला काही हवं नको बघायचं तर तिची सेवा करायला लागते आहे. सत्या अचानक तिच्या शेजारी बसत बोलला. तसं तिने गोंधळून आणि घाबरून त्याला पाहिलं. तसा तिचा चेहरा पाहून तोच पुढे बोलायला लागला. अगं असं मी नाही. खाली शांताका बोलत होती माईंना. जाम चिडली आहे तुझ्यावर. हो ना साजूदी? सत्या साजरीला डोळा मारून सिरियस होत. खरंच? ती लगेच घाईत नजर साजरीकडे वळवून खरं खोटं विचारत. तिनेही मान हलवली तशी ती चेहरा पाडून, अरे मला कशी काय जाग नाही आली काय माहीत. खूप गाढ झोप लागली. अहो तुम्ही आवाज का नाही दिला? आता अक्कांचा वरडा खावा लागणार आहे. ती घाबरून तिघांना पाहत, हो ना चांगलाच वरडा पडणार आहे. साजूदी तर सांगतोय आज तुला शिक्षा म्हणून खाली यायला बॅन केलंय. पण आता काय करणार ना? झाली चूक तुझी तर ऐकावं लागेल ना. सत्या अजून तिच्या काळजीत भर टाकत, अहो तुम्ही सत्या ग बस, त्रास नको देऊ तिला. चेक करायला आलाय ना ते कर. उगीच रडारड करत असेल ती सकाळ सकाळी. समर बाल्कनीतून आत येत त्याला वरडत, अरे वा फुकटचा डॉक्टर मिळालाय तर किती लुटताय त्याला. नुसता ऑर्डर सोडतय. कालपासून स्वतःला बायकोची काळजी घ्यायला नको आणि आजारी पडल्यावर दुसऱ्यांवर राग काढायचा. बाहेर किती फीस घेतात डॉक्टर माहितीये ना? आणि हा मला फीस तर सोड, साधं थँक्यू पण बोलत नाही. कधी काही गिफ्ट पण देत नाही. सत्या त्याच्या बाजूला येऊन त्याला ऐकवत होता. तसं समर आट्या पाडून त्याला पाहत, थँक्यू डॉक्टर साहेब, खूप आभार तुमचे. तुम्ही वेळेवर धावून आलात. बास झालं समाधान. समर त्याची खेळी समजून शांतपणे त्याचे आभार मानत, अरे ये असं काय नुसतं थँक्यू काय? विचार की जरा मला काय हवंय. सत्या त्याचा डाव फसला तसा त्याच्यावर बरसत, अरे विचार ना. समर त्याच्याकडे दुर्लक्ष करून खिशात हात घालून उभा राहिला. तसं सत्या त्याचा खांदा दाबून त्याला मस्का मारत, मी विचारलं नाही तरी तू सांगितल्याशिवाय होणार आहे का? सत्या आनंदाने टाळ्या मारून साजरी आणि केशरला पाहून त्याच्या समोर बसला. साजरी त्याची स्टोरी ऐकायला केशर शेजारी येऊन उभी राहिली आणि केशरकडे पाहून दोघी त्याला कान देऊन ऐकत होत्या. ते माझं आता लास्ट इयर आहे ना, तर मी म्हणत होतो की आपल्याला म्हणजे मला मित्र असे म्हणत होते की मी बाईक छान चालवतो तर बाईक का घेऊन नाही येत कॉलेजला. तर त्यांना म्हटलो मी नको बाईक वगैरे कुठं, मी कुठं लांब राहतो, हॉस्टेलला जवळ तर आहे कॉलेज, बाईक कशाला. तर ते म्हणत होते की तुझ्यावर किती प्रेम आहे तुझ्या भावाचा. त्याला सांगितलं तर तो नाही म्हणणार आहे का तुला? म्हणून मला नवीन बाईक दे ना घेऊन तू. सगळं रामायण रंगवून शेवटी हळूच मुद्द्याचं बोलत त्याचा चेहरा पाहत तो, बाईक कोणत्या आनंदात? समर नजर रोखून, अरे असं काय करतो? मी इतके 5 वर्ष एवढा अभ्यास केला, कधी काही मागितलं तुझ्याकडे? आता शेवटचं वर्ष आहे तर घे की. कॉलेज झाल्यावर चालवणार का मी बाईक? कसं दिसेल ते? एक डॉक्टर गावागावात स्पोर्ट बाईक घेऊन पेशंट चेक करायला जाते. सत्या तोंड वाकडं करून म्हणाला. तसे तिघी त्याच्यावर हसत, बघू आप्पांना विचारून सांगतो. ते तर केव्हाच तयार आहेत. उलट तेच म्हणाले तुझ्या समर्दाला तयार कर आणि तू तयार पण झाला बघ. थँक्यू समर्दा, थँक्यू.
तुझं किती आहे प्रेम माझ्यावर. मी म्हटलं होतं ना अन्या ब्रोला तू नाही म्हणणार नाहीच, म्हणून तर सगळं फायनल करून आलोय मी. पुढच्या आठवड्यात हॉस्टेलला बाईक डिलिव्हरी होऊन पण जाईल. तू फक्त त्या मॅनेजरला चेक देशील, त्याला तुझा नंबर दिलाय, तो ओळखतो तुला. पुढच्या वीक मध्ये येईल तो कार्यालयात. चला झालं एकदाच सगळं. सत्या एका दमात सगळं बोलून उठला. तसे तिघे त्याला आऊक होऊन बघत. काय असे काय पाहताय सगळे मला? डॉक्टर असलो तरी राजकारणाचा मुलगा आहे मी. कुणाला कसं कन्व्हिन्स करायचं यांच्याकडूनच तर शिकलोय मी. सत्या टी शर्टची कॉलर वर करून भाव खात. जास्त उडू नको. बाईक तर स्वतः ऑर्डर केली आहे, पण जर मला कळलं तिचा उपयोग विकेंडला पार्टी आणि रेस लावण्यासाठी होतोय तर माझ्या नकळत जशी डिलिव्हरी हॉस्टेलला केली आहे ना तशी तुझ्या नकळत ही हॉस्टेलवरून गायब पण होईल. तेव्हा माझं लक्ष आहे तुझ्यावर. समोर त्याची उभी केलेली कॉलर खाली करत. वहिनी अगं सांग ना याला, हा नेहमीच असं करतो. इथे बसून पण त्याची तिथे हॉस्टेलवर दहशत असते. मला आमदार होणार आहे की डॉन काय माहीत. सत्याच्या चेहऱ्यावरचा सगळा आनंद मावळला. तसा तो केशरकडे मदतीसाठी बघत. अहो का असं करताय त्याला? नाही करणार तो गैरवापर. हो ना सत्या? त्याची बाजू मांडत ती. कुणी बोलतोय? उंदराला मांजराची साक्ष. समोर दोघांवर नजर फिरून पाहू लागला तशी ती डोळ्यांनी त्याला इशारा करत. ठीक आहे नाही करत काही. जा मनसोक्त आनंद घे बाईकचा, पण जपून. तिने पाहिलं तसं तो त्याला जवळ ओढत. थँक्यू समर्दा, लव यू. सत्या आनंदाने त्याला मिठी मारत. केव्हा निघणार आहे? पॅकिंग झाली का सगळी? नंदन येईल केव्हा पण? समर त्याला विचारत. कुठे चालला तू? एक मिनिट. तुम्ही दोघे पण सकाळ सकाळी तयार होऊन कुठे निघालात? इतका वेळ लक्ष नसलेली केशर तिघांना पाहत. रुही स्कूल बॅग अडकवून होती. साजेरी तिची पर्स, तर सत्या पण आवरून रेडी दिसत होता. तशी ती तिघांना पाहून. वहिनी विसरली का? स्वतःच फॉर्म भरला ना माझ्या कॉलेजचा, मग जायला नको का? रुहीला स्कूलला सोडून गुणाजी सोडेल ना मला कॉलेजला. खूप दिवसांनी जाते कॉलेजमध्ये. पहिला दिवस असल्यासारखा वाटतोय मला. साजरी नर्वस होऊन बोलत. आणि मी हॉस्टेलला निघतोय आज. याला सांगितलं ना रात्री तुमची भेट नाही झाली म्हणून आलो होतो भेटायला. सत्या पण सांगत. काय तुम्ही सगळे निघाले? आता मी एकटी? सत्या तू थांब ना. केशर लगेच डोळे भरून तिघांना पाहत. मला आवडलं असतं थांबायला, पण हा रिंग मास्टर आहे ना, जीव खाईल ना माझा नाही गेलो तर. तिच्या खांद्यावर हात ठेवून हळूच पुटपुटत तो. मी काहीच नाही करून दिलं यावेळेस तुला. सॉरी हा साजू, तुझा पण पहिला दिवस आणि माझ्या लक्षात पण नाही. वहिनी इट्स ओके. तुला बरं नव्हतं ना म्हणून, नाहीतर केलं असतं की तू. साजरी पण तिच्या दुसऱ्या बाजूला येऊन तिला समजावत. हे घे, हे तुझ्यासाठी. सत्या खिशातून एक गिफ्ट बॉक्स काढून तिच्या हातात ठेवत. हे काय? बघ ना. त्यांनी गिफ्ट दिलं. तशी ती समरकडे पाहून ते खोलू की नको नजरेने विचारत. तुला कुणी गिफ्ट दिलं की नेहमी त्याच्याकडे काय पाहते ग तू? तो काय वरडणार नाहीये तुला? उघड. अरे हो म्हण ना तिला. सत्या समरकडे पाहून पुन्हा तिच्या मागे लागला. पेन? हा तर सेम तसाच आहे जो मी तुला दिला. तिने गिफ्ट उघडलं तशी ती तो त्यातला गिफ्ट केलेला पेन पाहून. सुंदर ब्लॅक कलरचा गोल्डन कव्हर पेन, ज्याच्या सीलवर सुंदर अक्षर इनिशियल करून तिला त्यांनी गिफ्ट केला होता. थँक्यू, खूप छान आहे. पण मला कशाला गिफ्ट? तू पण काही दिवसात फॅक्टरी जॉईन करशील ना, म्हणून माझ्या बेस्ट फ्रेंडला माझे बेस्ट विशेस. आणि न्यू इयर साठी पण. नवीन वर्षात खूप खूप भरभराट कर आणि आमचं पण प्रमोशन कर. तसं मी कुणाला देत नसतो हा गिफ्ट, तुलाच दिलाय फक्त. तू खास आहेस ना, नाही तर न्यू इयर मध्ये मी सगळ्यांकडनं गिफ्ट घेत असतो. डेमो पाहिलाय ना तू? तुझा पहिलाच वर्ष आहे ना म्हणून तुला सूट, पण पुढच्या वर्षी नक्कीच वसूल करणार. सत्या तिला हसून पाहत. चल निघू मी, मला उशीर होतोय. आजचा दिवस आराम कर आणि दिलेल्या गोळ्या घे. रात्रीपर्यंत एकदम ठणठणीत बरी होशील. समरदा येतो. चल साजूदी, तुला पण बेस्ट ऑफ लक अँड एन्जॉय युअर कॉलेज डेज अगेन. तुझ्यासाठी नेक्स्ट टाइम येताना छडी घेऊन येईन मी. तू प्रोफेसर झालीस की कामी येईल ना. सत्या सगळ्यांचा निरोप घेऊन साजरीला मिठी मारत
सत्या फाजील कुठला, नीट जा आणि पोहोचला की कळव. साजरी त्याचे गाल ओढत, हो कळवतो. चला, अजून माईची गळाभेट व्हायची आहे, त्यात वेळ जाईल अजून. मदर इंडिया नेहमीसारखी डोळ्याला पदर लावून बसली असेल. सत्या पुन्हा मस्करी करत बाल्कनीत झुल्यावर बसलेल्या रुहीकडे जात. वहिनी, मी पण निघते. सत्या जायच्या आधी हिला घेऊन निघावं लागेल, नाहीतर सोडायचे नाही त्याला आणि रडारड करेल. समरदा, कशी दिसते मी? साजरी कॉलेजच्या जुन्या आठवणी ताज्या करत समरला मिठी मारत, ब्युटिफुल, नीट जा, टेन्शन नको घेऊ. काही वाटलं तर मला फोन करशील? तिच्या कपाळावर ओठ टेकून समर. दोघं बोलत होते तशी केशर आतून तिची पर्स घेऊन आली आणि त्यातून 3 डायरी मिल्क काढून तिघांच्या हातावर हसून ठेवत ती, वाव, थँक्यू वहिनी. चलो इसी बात पे कुछ मीठा तो बनता है. सत्या मोबाईल काढून तिला समोरच्या बाजूला उभं करून सगळ्यांचा एक छानसा सेल्फी घेतला. परफेक्ट, मस्त आलाय सेल्फी. बाय बाय गाईज, सी यू सून. सत्या रुहीला घेऊन वरडत खाली निघाला. मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर व्हिडिओला लाईक करत जावा. चॅनलवर पहिली वेळ असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू.